नमस्कार. तर आज आहे 24 डिसेंबर साने गुरुजी यांची जयंती. साने गुरुजी यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी आपल्या शिक्षक पदाची नोकरी सोडून या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये भूमिगत राहून एक आदर्श काम केलं. त्याचबरोबर आई-वडिलांनी आपल्या मुलांच्यावरती संस्कार कशा पद्धतीनं करावेत किंवा संस्कार आई-वडिलांचे काय असतात, याचं उभं रेखाटन किंवा उभं चित्रण त्याने मराठी साहित्य क्षेत्रामध्ये लिहिलेलं आदर्श पुस्तक श्यामची आई या पुस्तकामध्ये लिहिलं आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक आदर्श आहे तो उभा करून दिलेला आहे माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर साने गुरुजी आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात, की हिमालयाची उंचचे उंच शिखरं आहेत, तर त्या ठिकाणी उंचची उंच वृक्ष आहेत, पण काही वृक्षांचा अजूनही अंत किंवा नाव आजच्या शास्त्रज्ञाला नाही. त्यामुळे वनातून फिरताना साने गुरुजी म्हणतात, की रानावनातून तुम्ही फिरताना कुठल्यातरी फुलाचा सुगंध तुम्हाला येतो. त्या त्या फुलाचा सुगंध येणारा जो आहे, त्या फुलाचं नावसुद्धा अजून काही शास्त्रज्ञांना किंवा व्यक्तींना मानव जातीला नाही. त्याचबरोबर आकाशामध्ये आपण गृहतारे बघतो, पण दुर्बिणीतून न दिसणारे सुद्धा असे काही गृहतारे आहेत, त्याचा मानव जातीला अजूनही किंवा त्याची परिपूर्ण अशी माहिती मिळाली नाही. त्यामुळं आपल्या मुलांना आदर्श शिक्षण द्या, आदर्श उभा करण्यासाठी आदर्श संस्कार द्या, असे साने गुरुजी म्हणतात. तर माझं सांगण्याचं मत हे आहे, की जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वगुण आपले आई-वडील किंवा ज्या मुलाचे आई-वडील कुठले श्रीमंत आहेत, तर जे आई-वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकतात, तेच आई-वडील ह्या जगातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वगुण संपन्न असे आई-वडील समजले जातील मित्रांनो. कारण तुमच्याकडे असणारी अमाप अशी संपत्ती प्रत्येकाकडे आहे. आज तर जगामध्ये सगळे संपत्तीचे मालक झालेले आहेत. संपत्तीच्या लोभापायी त्यांनी त्यांचं जे मूल्य आहे ते म्हणजे संस्कार, हे संस्कार विसरून गेलेले आहेत. त्यामुळं ह्या जगातली सर्वश्रेष्ठ संपत्ती कुठली असेल मित्रांनो, तर तुम्ही मिळवलेली अमाप गोळा केलेली संपत्ती नसून आपल्या आई-वडिलांनी जे आपल्याला चांगले संस्कार दिलेले आहेत आणि तीच ही जगातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च शिखरावरची सर्वदूर पसरणारी सर्वांग अथांग संपूर्ण विश्वामध्ये संचार करणारी संपत्ती म्हणजे आपल्याला आपल्या आई-वडिलांनी दिलेले चांगले संस्कार. त्यामुळं आज 24 डिसेंबर साने गुरुजी यांची जयंती, त्यांना शतशः नमन करतो. खूप खूप धन्यवाद सर्वांना. नमस्कार.